तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात ना डबल इव्हेक्शन झालं. डबल इव्हेक्शन असं म्हणता नाही येणार, कारण अरबाज तर नॉमिनेट होता आणि तो एलिमिनेट झाला. पण संग्राम नुकताच आलेला, म्हणजे 2 आठवडे सुद्धा झाले नसतील आणि तो घराबाहेर पडला. संग्राम चौगुले हा वाईल्ड कार्ड सदस्य होता आणि त्याला येऊन फक्त 2 आठवडे झाले असतील. आणि काही मेडिकल इश्यू मध्ये, म्हणजे टास्क मध्ये खेळताना त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि त्या सिरियस मेडिकल इश्यू मुळे बिग बॉसचं घर त्याला सोडावं लागलं. तो जेव्हा वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आला तेव्हा तो खूप स्ट्रॉंग आहे आणि मी खूप गेम वगैरे दाखवीन ह्या हेतूने तो घरात आलेला. पण इतक्या लवकरच, म्हणजे कुठलाच वाईल्ड कार्ड सदस्य एवढा लवकर घराबाहेर गेला नसेल, पण तो इतक्या लवकर घराबाहेर पडला. पण याचं नक्की कारण काय, याबाबतच सोशल मीडियावर अनेक चर्चा उठल्यात. की जसं एका टास्क मध्ये तो अभिजित बरोबर बोलला की मी तर फक्त 3 आठवड्यासाठी आलोय, म्हणजेच याचा नक्की अर्थ काय, याला घेऊन सोशल मीडियावर खूप चर्चा होत्या. आणि बरोबरच 3 आठवडेच राहून तो आता घराबाहेर पडला आहे. तर खरंच मेडिकल इश्यू घेऊन बाहेर पडणं हा त्याचा रिझन आहे का, किंवा अजून वेगळा काय त्याचा रिझन आहे, असे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. तर याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जाताना मराठी कलर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.